श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 4वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धाशी कवतुका प्रश्न करी अति विषय का एकचित्ते परियसा. जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरवेतेच्या ब्रह्मनाशी प्रसन्न झाले कृपेशी. पुढे कथा वर्तिली कैशी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे. एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियसा. तया साय देव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वशोवशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन साय देव विप्र करी नमन. माथा ठेवून चरण त्या न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जय जगद्गुरु दयामूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरु वेदा अंगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णू वेमोकेसी. धरिला वेश तू मानुसी भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णवयाशी शक्तिकेची अम्माशी. मागणे एक आत्ता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी. इह सख्य पुत्र पौत्री उपारी द्यावी सदक्ती. ऐसी विनंती करोनी पुनरपि विनवी करुणा वचनी. सेवा करीतो दया द्वारयवनी महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्रह्मनाशी घात करीतो जीवेशी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी. जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विम्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी मनोनिया. भय सोडोनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविले आम्हा पाशी. जवळवरी तू परतोनी ऐसी असो आम्हा भरवसी. तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निज भक्त आमोचा तू होशी पारंपर वशोवशी. अखिलाविष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी भूत. तुझे वंश पारंपरी सुखी नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसावर लागोन निघे साय देव ब्रह्मन. जेथे होता तो यवन गेला त्वरी तयाजवळी. कालंतक यम ऐसा यवन दुष्ट परी ऐसा. ब्रह्मनाते पाहत कैसा ज्वालारूप होता झाला. विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत. विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुशी ध्यातसे. कोप आलिया ओळवयाशी केवी स्पर्श अग्निशी. श्री गुरु कृपा होय ज्याशी काय करील क्रूर दृष्ट. गरुडच्या पलियाशी सर्पतो कवने परिग्रासी. तैसे तया ब्रह्मनासी असे कृपा श्री गुरुची. काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी. श्री गुरु कृपा होय ज्याशी कलिकाळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याची कैसे भय दारुण. काळ मृत्यून बांधे जाण अपमृत्यू काय करी. ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय. श्री गुरु कृपा त्याशी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परितो यवन अंतपुरात जाऊन सपुष्टी केली भ्रमित होऊन. शरीर स्मरण त्याशी नाही. हृदय ज्वाळा होय त्याशी जागत होनी परियेशी. प्राणतक व्यर्थेशी कष्ट तसे तयवेळी. स्मरण असे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई. छेदन करीतो अवय पाही विप्र एक आपणाशी. स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्रह्मनाजवळी. लोळत असे चरण कमळी मने स्वामी तुझी माझा.
तेथे पारीचिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी या निरोप देतात वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्राम वेग वस्त्र गंगातीरी असे वासार श्री गुरुचे चरण दर्शना देखोन्या श्री गुरुशी नमन करीतो भावेसी शस्त्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अध्यात संतोषोनी श्री गुरुमूर्ती दया द्विजा आश्वसिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडूनी न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविने देखा राहू न शोक शंकेशन एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू उद्धराव्या सगराशी गंगा आणि ती भूमीशी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दितले आपुले भक्तवत्सला तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती मननी चरणीत लागला येणे परी श्री गुरुशी विनय विप्र भावेसी संतोषोनी विनेसी श्री गुरु म्हणती ते वेळी त्या कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन येणे संवत्सरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्हा न करा चित्ता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती त्यावेळी ऐसे परी संतोष शोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे पाय राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त भयाशी होते शिष्य बहुवशी त्याशी कोटे देविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र आपारू मन करुणी एकाग्रू एका श्रोते सकळिक हो यती श्री गुरुचरित्र मूर्ते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरवन शासन देववर प्रदान नाम चतुर्दश अध्याय श्री गुरुदेवा चरणार्नमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेव दत्त।